अबे लेका झबरू, आपण खाली बसण्यापेक्षा एक मस्त धंदा चालू करू म्हटलं गावातच. अबे पण लेका राम्या, कोणता धंदा चालू करायचा म्हटलं गावामध्ये? या शिटी थोडी होई हे. आता गावामध्ये धंदे चालन कोणते? हो लेका झबरू, गावामध्ये धंदे टाकायला हाय बी नाही आहे. आम्ही गावामध्ये कोणते धंदे चालणार आहे? मग आम्ही आता एक काम करू, आपण बिझनेसच करू म्हणलं आता. त्या माय आता धंद्यावरून बिझनेसवर आला का तू? आता कोणता बिझनेस करायचा म्हणलं गावामध्ये? आता का शेअर होय का हे? गाव होय ना, आता कोणता बिझनेस करता आता इथं? अबे लेका झबरू, गावामध्ये एवढे सारे बिझनेस आयडिया आहे, तर तुला माहितच नाही लेका किती आहे बे बिझनेस आयडिया. आपल्याला काही करू शकतो आपण. मग आता सांग ना तू, सांग तुला एवढा बिझनेस आयडिया येऊ राहिला गावामध्ये. तर सांग मग तू, कोणता बिझनेस करायचा बा गावामध्ये? अबे झबरू, आपण बकऱ्या घेऊन बकऱ्याचा बिझनेस करू शकतो गावामध्ये. कोंबड्या घेऊन कुक्कुट पालन चालू करू शकतो, त्याच्यापासून अंड्याचा धंदा करू शकतो, गाई घेऊन दुधाचा धंदा करू शकतो. असे तर खूप सारे बिझनेस आयडिया आहे बे आपल्यापाशी गावामध्ये. तुला म्हणतं बिझनेस आयडिया नाही म्हणतो तू गावामध्ये? म्हणजे राम्या, आपल्यापाशी फक्त आता त्या बिझनेस करायच्या त्या बकऱ्या कोंबड्या आणि त्या गाईच राहिल्या का फक्त? दुसरे काही बिझनेस नाही का गावामध्ये? अबे लेका झबरू, आता ह्या बकऱ्या गाई त्या कोंबड्याचा धंदा नाही करत तू गावामध्ये, तर त्या चड्ड्या बनिलाचा धंदा चालू करता का म्हणलं गावामध्ये? त्या चड्ड्या बनिलाचा बिझनेस चालू करायचा का गावामध्ये? अबे पण राम्या, हे चालल्या पाहिजे बे. गाई बकऱ्या हे काय होय बे? कोंबड्या कांबड्या हे अंडे उंडे ते याचा धंदा चाललाय पाहिजे ना. अबे लेका झबरू, आपण आपल्या मनानं इथं कारभार करू राहिलो आहे. पहिले करून तर पाहू ते बिझनेस. जर आपल्याला वाटलं बा बिझनेस मध्ये फायदा आहे तर चालू देऊ समोर, नाही तर जर वाटलं बा नुकसान होऊ राहिलं आहे तर बंद करून देऊ. ठीक आहे बरं, आम्ही आता तू म्हणतो तर करून टाकू म्हटलं बिझनेस. अबे लेका झबरू, तो सोबती आला बा. तो शांताराम काकाचा बगीचा घेतला का नाही? तो सोबती येऊ राहिला म्हणलं. तू यावला आता कोणतं काम आहे तर तुझ्यासोबत माहित नाही, तो येऊ राहिलाय. मामी ह्या काय लिहू राहिला बरं आम्ही? आता बगीचा तर घेतलाय ना शांताराम काकाचा. अबे लेका राम्या, बरोबर आहे रे. बगीचा तोडाच आहे रे तेले आता, म्हणून तो येऊ राहिलाय मजूर फजूर पाहासाठी. बगीचा तोडतो म्हणे तो 2-4 दिवसामध्ये. बरोबर आहे, येऊ दे दिले आता काय म्हणते तर पाहू. अरे बोलिए पेपर साहब, कैसे आना हुआ आज? गाँव में कैसा आना हुआ? अरे भाऊ, मैं क्या बोल रहा हूँ, उस दिन आपके गांव का वो शांताराम भाऊ है ना, उसका बगीचा लिया था ना मैंने संतरा का. तो मैं आज ऐसा बोल रहा हूँ कि तोड़ के ले जाता हूँ मार्केट में. तो आपको आज तोड़ना है क्या वो संतरा का बगीचा? तो इसके लिए तो आपको मजूर लगेगा ना संतरा तोड़ने के लिए? अरे भाई, मजूर तो लगेगा ना संतरा तोड़ने के लिए. तो आपके गांव के जो लड़के हैं, जो कुछ भी जो मजूर वजूर है, तो उसको ले लेंगे हम संतरा तोड़ने के लिए. है क्या वो? अरे व्यापारी साहब, हमारे गांव में मजूर है संतरा तोड़ने के लिए, पर वो किसी और के जा रहे हैं ना संतरा तोड़ने के लिए, तो आपको मिलेंगे नहीं. तो फिर बोला कैसा अभी? अभी कैसे तोड़ेंगे वो हमारा संतरा का बगीचा? ठीक है, अभी हम चलते, वो शांताराम भाऊ है ना, तुमने जो बगीचा लिया था उसके घर चलते हैं. वो क्या बोलता है तो पहले सुन लेते हैं. ठीक है? हाँ ठीक है, ठीक है, चलो चलो. अबे लेका राम्या, तू येशील का मला संतरा तोडाले? हो ना, येऊन जाईन ना झबरू. संतरा तोडायला ना, ठीक आहे ना, येतो ना. हो ना लेका राम्या, होऊन जाते पैसे संत्रा तोडायचे. 3-4 वाजेपर्यंत संत्र्याचा बगीचा तोडतार करून होऊन जाते म्हटलं शांताराम काकाचा. तर आता शांताराम काकाच्या घराकडे जाऊन पाहू, शांताराम काकाला विचारू का भाऊ ह्या व्यापारी आज बगीचा तोडायला आला आहे, तर मजुराचं काय आहे बुवा, तर पहिले विचारू. ठीक आहे, चाल बोल तिकडं. चलो बोला व्यापारी साहब, शांताराम भाऊ है ना, उसके घर चलते अभी, क्या बोलता है तो देख लेते. चलो चलो. हाँ ठीक है, चलो. शांताराम काका, ओ शांताराम काका, आहे काका घरी? ये वर लवकर थोडसा बाहेर. आम्ही कुठं गेला रे बाबा? शांताराम काका घरातच घुसून राहते का? जेव्हा तेव्हा येईल बोलवायला येतो तर घरातच घुसून दिसते. मग आम्ही येते ना बाबा आवाज दिला तर. शांताराम काका, ए शांताराम काका रे बाबा, ये ना शांताराम काका. थांब बरं बेले का झबऱ्या, मी बोलतो बरं. थांब. शांताराम जी, ओ शांताराम जी, शांताराम जी, ए शांताराम जी. का हो बेले का झबरू? हो बेले का राम्या, कायले कल्ला करू आल्या? अरे व्यापारी साहेब आले वाटते. कोण बेले का झबरू? व्यापारी साहेब कसे काय आले म्हणलं? अरे बाबा शांताराम काका, तर व्यापारी साहेब काय येणार आहे? आता तू यावाला बगीचा घेतला ना संत्र्याचा व्यापारी साहेबांना, आता व्यापारी साहेबाला ते संत्र्याचा बगीचा तोडायला लागणार का? तर ते संत्र्याचा बगीचा तोडासाठी आले ते तू यावाला आता. अबे पण लेका झबरू, आता टायमावर कसं येईन बे? मजूर पाहा लागते ना संत्र्याचा बगीचा तोडासाठी. म्हणजे टायमावर कसं होणार आहे? आता कोण पाहिजे ते मजूर? आता बाबा शांताराम काका, मला काय सांगू राहिला तू? त्या व्यापारी साहेबाला सांग ना का आता बाबा तुम्ही टायमावर आले इथं संत्र्याचा बगीचा तोडाले. आता मजूर कुठं पाहणार आहे? कोण पाहणार आहे मजूर? सांगून दे तू त्याले. अरे व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, आप टाइम पे आ गए गाँव में संतरा बगीचा तोड़ने के लिए. अभी टाइम पे मजूर थोड़ी मिलेगा बगीचा तोड़ने के लिए. वो तो अपने अपने काम पे चले गए. अरे भैया क्या बोल रहे हो? मजूर नहीं मिलेगा क्या आपके गांव में? यार क्या बात कर रहे हो? अरे व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, मजूर मिलता है हमारे गांव में संतरा तोड़ने के लिए, पर कैसे वो अपने अपने काम पे चले गए. तो इसलिए मैं क्या बोल रहा हूँ, आज के दिन ठहर जाओ, कल तोड़ लेते बगीचा.
अरे व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, ये शांताराम भाव है ना, उनकी बात सही है। आज आपको टाइम पे जो है ना मजूर नहीं मिलेगा संतरा तोड़ने के लिए, इसलिए मैं क्या बोल रहा हूँ, कल हम संतरा तोड़ लेते हैं। हाँ, मजूर वजूर देख के। ठीक है भाई, वो तो वैसा करते हैं। अभी तो आप बोल रहे हैं कि टाइम पे मुझे नहीं मिलता है, तो वैसा करते हैं, आज दिन ठहर जाता हूँ। और आप मैं क्या बोल रहा हूँ, आप जो मजूर वजूर है ना आपके गाँव का, वो देख लेना, कल से हम संतरा तोड़ने का काम चालू करते हैं। ठीक है व्यापारी साहब, हम मजूर वजूर देख के रखते हैं शाम तक, आप कल आ जाओ। हाँ? अबे लेका झाबऱ्या, ओ झाबऱ्या, इकडे बाय. का होय शांताराम काका? हा, का होय सांग ना. अबे लेका झाबऱ्या, आपल्या मनानं कारभार नको करत जाऊ. मजूर पाहून ठेवीन, तुम कल आ जावा. अबे पहिलं त्या व्यापारीला सांगून देणं, आपल्या इकडं आपल्या गावातल्या मजुराचा रोज किती आहे म्हणून संत्रा तोडाचा, त्याचं रोजाचं सांग दिले किती रुपये द्यान म्हणून. हे तर विचार का तू, त्या खिशातून भरशील का रोजाचे पैसे? होय चिवा शांताराम काका, हे तर मी सांगितलंच नाही त्या व्यापाऱ्याला. हो बरोबर आहे, सांगून देऊ आपण मजूर ना, मामीन थो म्हणून 150 रुपये 200 रुपये रोज दिन बा म्हणून. हो ठीक आहे, पहिले विचारून घेते रोजाचा. हो पहिले विचारून घे त्या व्यापाऱ्याला, पहिलं रोज किती देशील म्हणून ते एका माणसाचा, पहिले विचारून घे. अरे व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, जो हमारे यहाँ का जो मजूर है ना, वो संतरा तोड़ने के लिए आएंगे कल आपका. तो मैं क्या बोल रहा हूँ, जो हमारा रोज रहता है ना, एक दिन का जो पैसा मिलता है ना जो मजूर को, तो आप कितना देंगे वो एक दिन का, जो रुपया कितना देंगे? अरे भाई, आपके गांव का मजूर है, कितना लेंगे मुझको बता दो, मैं दे दूंगा. हाँ, आप ही बताओ ना. होगा शांताराम काका, किती रुपये रोज आहे म्हटलं आता? संत्रा तोडाचा रोज किती आहे म्हटलं माणसाचा, सांगून दे ना तो म्हणून ना, किती रुपये रोज आहे म्हणलं. अबे जबरू, 350 रुपये रोज आहे ना संत्रा तोडाचा एका माणसाचा, तर मग त्या व्यापाऱ्याला सांगून दे 350 रुपये. अबे तू एक काम कर, 350 सांगण्यापेक्षा 400 सांगून दे डायरेक्ट. काय म्हणजे कसं आहे, एखादी 50 रुपये जास्त जर झाले तर आपल्या खिशातून नाही झाले पाहिजे. तर 400 रुपये रोज सांगतील डायरेक्ट. हाँ ठीक है शांताराम काका, सांगून देतो म्हणलं. अरे व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, हमारे जो संतरा तोड़ने का जो मजूर रहता है ना एक दिन का, जो आदमी का, तो 400 रुपये रहता है एक दिन का, 400 रुपये. हाँ ठीक है ना भाई, दे देंगे ना हम 400 रुपये. हाँ, तो आप मजूर देख के रख देना शाम तक. ठीक है, 400 रुपये ना एक दिन का. ठीक है, दे दूंगा. झालं का शांताराम काका, पक्का झाला मला. 400 रुपये रोज देतो मी, देतो माणसाले. हा, जमलं ना? हो जमलं. सांगून दे त्याला, बॉस संध्याकाळ म्हणतो आम्ही मजूर पाहून ठेवतो म्हणून. तुम्ही या म्हणा उद्या. ठीक है व्यापारी साहब, मैं क्या बोल रहा हूँ, आप कल आ जाओ, हम शाम तक मजूर देख के रख देते हैं 20-25. ठीक है ना? ठीक है, तो मैं कल आता हूँ 9-10 बजे तक. हाँ, आप मजूर देख के लग देना, तो चलता हूँ मैं अभी. हाँ ठीक है, चलो अभी आ जाना कल. अगा शांताराम काका, मी काय म्हणतो, हा मी जातो म्हणलं थोडंसं गावात. हा, 1-2 ठिकाणी जे चौकामध्ये जे मोठे जे माणसं बसते का नाही, ते विचारून घेतो एक शब्द. का उद्या बा संत्रा तोडाचे शांताराम काकाचे, तर चालता का म्हणून. हा, रोज बी सांगून देतो ते 350 रुपये आहे म्हणून. हा, असं सांगून देतो. हा ठीक आहे जबरू, तसं कर तू. आता तू रामेनं तू जाते तिकडं त्या 1-2 चौकामध्ये गावातल्या, तिथं माणसं किंवा पोट्टे बसूनच राहते. त्या मामाची भाषी असन, सोन्या मोन्या असन, तर त्याला विचारून घे का चालता का म्हणून उद्या संत्रा तोडासाठी 350 रुपये रोज आहे म्हणा. हा, असं विचारून घेतो. जा मग लवकर. ठीक आहे शांताराम काका, 2-3 चौकामध्ये घुमून पाहतो म्हटलं. जर गावातले म्हणजे मोठे माणसं जर भेटन संत्रा तोडाले, तर सांगून देतो त्याला. चाल बेले करा, चल बरं लवकर येऊ. बरं चल लवकर. अबे झाबरू, कुठं इकडं? अहो सरपंच साहेब, मजुरासाठी घुमू राहिला म्हटलं गावामध्ये. संत्रा तोडायचे ना शांताराम काकाचे. तो व्यापारी आला होता गावामध्ये, तर संत्रा तोडायचे आहे म्हणे, तर मजूर पहा म्हणे तुम्ही गावामध्ये, म्हणून फिरणं चालू आहे बा. या ना का म्हटलं संत्रा तोडाले. हा, असं सरपंच तुम्ही येता का बा म्हटलं. चालत असन तर चाल जा मग शांताराम काकाच्या वावरात संत्रा तोडाले. अबे लेका झाबऱ्या, मी गावाचा सरपंच आहे ना, तू मला संत्रा तोडायला चाल म्हणतं का बे? हा, सांगू का बे तुले आता? अरे बा सरपंच साहेब, आता तुम्ही सरपंच आहेत का, तुम्ही का संत्रा तोडायला येऊ नाही शकत का? माणूस होईन तुम्ही बी. हा, असं तुम्ही सरपंच. मी सहज विचारलं तुम्हाला, येत असन तर चला बा संत्रा तोडाले. अबे लेका झबरू, काय बी तू त्या सरपंच साहेबाच्या मागं लागलाय बे? हा, ठीक आहे बा नारायण काका, आता सरपंच साहेबाच्या मागं नाही लागत बा, आता तू या मागं लागतो. हा, झाला आता. हा, पल्ली बा म्हणाल शांती. ठीक आहे, आता मी काय म्हणतो, चालतं का म्हटलं तू शांताराम काकाच्या वावरात संत्रा तोडाले उद्या? हा, चालशील तर चाल. अबे लेका झाबरू, लेका टकल्या, मी जर शांताराम भाऊच्या जर संत्रा तोडायला जर उद्या आलो, तर माझ्या त्या गाई म्हशी पाणी कोण पाजून बे, चारा कोण टाकत येईल? हा, मला चाला ना चारा पाणी करायला. मग तू जाशील का त्या गाई म्हशी चारा पाणी करायला? तर मला चाल म्हणतो का संत्रा तोडाले. अबे लेका झाबरू, आता तू याच्यासोबत कटर करण्यापेक्षा, टाइमपास करण्यापेक्षा लवकर विचार. एकाले चालता का म्हणून. नाही तसं तू जबरदस्ती काय करू राहिला. समोर जाऊन पाहू दुसऱ्या चौकामध्ये, विचार तू कोणा येते का तर. हो का नामदेव काका, येशील का म्हटलं संत्रा तोडाले शांताराम काकाच्या उद्या? येशील तर सांग बा. हा भाई जबरू, तुला तर माहिती आहे मी ग्रामपंचायतचा चपराशी आहे बा. मला नळ बडा सोडा लागते. हा, आता लय काम राहते बा मामांग. ते ग्रामपंचायत झाडझूड करायची आहे, ग्रामपंचायतमध्ये कामं राहते, नळ सोडायची आहे. नाही जमत बा, मी नाही येऊ शकत संत्रा तोडाले. श्यामराव भाऊजी, येशील का तू संत्रा तोडायला? येशील का म्हटलं उद्या? मामी तू काय तर येतं बा संत्रा तोडाले. मामी संत्रा जागी तू त्या संत्रा झाडं तोडून टाकशी ना. राहू दे तिकडे जातो दुसऱ्या चौकामध्ये, पाहतो काय तर.
चालणं बेले का चालणं का झाबऱ्या दुसऱ्या चौकामध्ये चालणं तिकडे भेटन इथं नाही भेटले तर चाल तिकडे चाल. हो ठीक आहे चल लवकर तिकडं. अबे लेका चंगू मंगू होय लेका सोन्या मोन्या बंड्या खाली आहे का बी उद्याचे दिवस हा. चला ना का म्हटलं संत्र तोडाले शांताराम काकाच्या वरात असं तर चला ना उद्या. अरे झबरू दादा मी का म्हणतो रोज किती भेटन म्हणलं संत्र तोडाले. पहिलं रोज सांग बा एका दिवसाचा रोज किती आहे. त्या माहिती पोट्याला मोन्याला सांगून दे पहिलं रोज सांगून दे रोज तेले हा. रोज सांगून दे संत्र तोडायची निवड नाही येणार ती तर रोज सांग तेले रोज. सांगणार बा सांगा झबरू दादा रोज किती म्हटलं संत्र तोडाचा रोज किती आहे. अबे लेका मोन्या माणसाचा 350 रुपये रोज आहे म्हणलं पोट्टेचा 200 रुपये हा. माणसं नाही म्हणून तुम्ही पोट्टे होई ना तर तुम्हाला 200 रुपये रोज भेटन माणसाले 350. येत असून तर ये नाही तर मग जा बा तिकडं. हा ठीक आहे ना झबरू दादा येतो ना म्हटलं 200 रुपये ना. ठीक आहे येऊन जाईल म्हणलं उद्या. हो बेले का तू बंड्या तू येशील का म्हणलं उद्या संत्र तोडायला मोन्या तू. हा म्हणलं झबरू दादा मी बी येऊन जातो मला संत्र तोडायला होऊन जाते 200 रुपये रोज. आम्ही 200 रुपये कुठून येते खाली बसण्यापेक्षा हा येऊन जाईल उद्या. हो बेले का सोन्या तू नाही येत का म्हणलं मोन्याचा भाऊ हा तू नाही येत का म्हटलं. हा मी बी येतो ना झबरू दादा आता सगळेच चालले म्हणता आता मी बी येऊन जातो. आता घेऊन जाते मजा बी येते तिकडे बड्या संत्र तोडाले झाडावर चंगणं संत्र तोडणं. हा येतो मी बी. हा तुम्ही बेले का चंगू मंगू मामाचे भाषे हा तुम्ही येता का म्हटलं उद्या संत्र तोडाले हा. का तुमच्या मामापासून परमिशन काढायला लागते तुम्हाला हा. का विचारल्याशिवाय तुम्हाला कुठं जाऊ नाही देत मामा हा. अरे झबरू दादा हे काय विचारायचं आहे म्हणलं मामाले ना. मामा काही घरी थोडी आहे हा. मामा गेलाय घुमाले बाहेर 2 दिवसासाठी. हा येऊन दे ना संत्र तोडाले. चंगू येते ना मंगू येते. हो म्हणलं झबरू दादा मी बी येतो संत्र तोडाले. संत्र तरी खायला भेटते नवायच्या. हो येऊन दे ना उद्या. हा ठीक आहे मग आता आपल्यापाशी किती जण झाले म्हणलं उद्यासाठी मजूर संत्र तोडासाठी. एक बंडू सोन्या मोन्या 3 जण हे चंगू मंगू म्हणजे 4 जण ना हे म्हणजे 5 जण ना. रामे एक तू एक 6 आणि एक मी एक 7 जण आहे आपण हा ना. आता एक काम करू संध्याकाळी बोन घेऊ म्हणलं 5-7 मजूर हा होऊन जाते. हो रे रामे जमणार नाही का तसं. हो बेले का झबरू आता काही फिरू नये म्हणलं मजुरासाठी हा. आता दुपार बी झाली मजूर बी ते कामोकामी गेलाय तर संध्याकाळी वेळी असं रात्रीच्या वेळी फिरू म्हणलं मजुरासाठी. 10 मजूर अजून पाहून घेऊ. अरे मामा कुठून टपकले हो हा. वरून टपकले का खालून टपकले म्हटलं हा. तुम्ही तर घुमाले गेले होते 2-3 दिवसासाठी फिरायला हा. मग कसे का आले म्हटलं. अबे लेको चंगू मंगू भासे हो तुम्हाला माहीतच नाही का ती गाडी म्हणलं अर्ध्या दूर फेल पडली. मग आता मी का तिकडे घुमतच बसू घाले का आणि चाललं मग वापस म्हणून येऊन गेलो घरी. काय हो मामा तुमची गाडी आताच फेल पडायची होती का रे बाबा ना घरी यायचं होतं तुम्हाला. अबे तर लेका चंगू मंगू मी आलो गावामध्ये तर तुम्हाला कोणती अडचण येऊ राहिली अशी हा. खूपच प्रॉब्लेम होऊ राहिले का मायापासून तुम्हाला. हो मामा आम्हाला काही अडचण नाही झाली आहे. मी म्हणलं बा बड्या फिरायला पाहिजे होतं तिकडं. मी याच्यासाठी म्हणून आलो तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी. ठीक आहे भासे हो. तुम्ही एक काम करा माझ्यासोबत चाला तिकडे. मी एक वस्तू आणली आहे आपल्याला एक प्लॅनिंग बनवायची आहे. चला लवकर. ठीक आहे मामा चला चला चला. हो समोर चला. चाल बेले का मंगू चल लवकर. आता मामा आला बा आता मामाच्याच मागं राहा लागते आता. चल लवकर. मी म्हणलं 2 दिवस बड्या शांत राहील म्हणलं तर मामी अजून आला मामा. चल चल लवकर. अरे कसं काय वाटला म्हटलं व्हिडिओ मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओमध्ये मजा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज आणत राहतो गावाच्या आधारावर हा. करून टाका मग चॅनलला सबस्क्राईब. येतो म्हणलं मित्रांनो उद्याचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. आहे म्हणलं आमची संत्र्याची तोड हा. शांताराम काकाच्या वाला संत्र्याची तोड आहे म्हणलं उद्या. तर आणतो म्हणलं संत्र्याची तोड कशी काय करते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर येतो म्हणलं बा उद्याचा व्हिडिओ घेऊन हा. चालतो मग आता. चाल बिले करा चाल लवकर आता.